गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे गुंडाळून ठेवण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या मागणीला पुन्हा एकदा फोडणी देण्यात आली आहे। यावेळी त्याला निमित्त ठरलं आहे नाशिकच्या खड्ड्यांचं। मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असं अर्जव करणारे फलक संपूर्ण शहरात झळकलेत। राज्यभर जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नेमून देण्यात आले आहे। प्रत्येकजण सुखनैव आपल्या आपल्या जिल्ह्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे। दुसरीकडे नाशिक आणि रायगडवासियांना मात्र पालकमंत्र्यांविना पोरकच ठेवण्यात आलाय। नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरुवातीच्या काळात बरीच ताणाताणी झाली। राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे सेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीनं ही मागणी लावून धरली होती। त्यावेळी बरीच चर्चा झाली असली तरी पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटू शकला नव्हता। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हयात असतानाही भाजपने राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची डाळ शिजू दिली नव्हती। दरम्यानच्या काळात जेव्हा केव्हा पालकमंत्री पदाचा विषय निघत असे त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पालकमंत्री दिलाच पाहिजे असं काही नसल्याचं स्पष्ट करून वेळ मारून नेली होती। दुसरीकडे कुंभमेळा मंत्री असे पद निर्माण करून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली। म्हणजे कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारे नाशिक जिल्ह्यावरील पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपही करण्यात आला आहे। बरेच महिने पालकमंत्री पदाची चर्चा थंडावली होती। कालपासून मात्र पुन्हा एकदा या पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे। त्याला निमित्त ठरलं आहे शहरात निर्माण झालेल्या खड्ड्यांचं साम्राज्य। पावसाने अख्ख्या शहराला झोडपून काढलंय। रस्त्याची चाळण झाली आहे। जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहे। दरम्यानच्या काळात खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यातच रस्त्यांच्या खड्ड्यांवरून मंत्री महाजन आणि भुजबळ यांच्यात कलगीतुरा सुरू आहे। हा धागा पकडून युवक राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या मागणीला हवा दिली आहे। भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी करणारे फलक शहरभर झळकत आहे। फलकांवर सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना असा उल्लेख करण्यात आलाय। बरं, ज्याच्याकडे पोट तिडकीनं हे अर्जव करण्यात आलंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा घेण्यात आलाय। दत्तक नाशिकचे पालक असे या फलकावर ठळकपणे लिहिण्यात आलंय। मी नाशिकला दत्तक घेतो, शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतो। याच फडणवीस यांनी कधी काळी केली होती। बहुधा त्यांना या दत्तक नाशिकची आठवण देण्यात आली आहे। खड्ड्यांमुळे 2 मंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असून त्यात पालकमंत्री पदाची मागणी तापवण्यात आल्याने महायुतीत अंतर्गत कलह रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।